हॅलो गाईज, नमस्कार. तर सर्वात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाईज, आज मी निघाले होते देवीच्या दर्शनाला. म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर ती आपण देवीच्या दर्शनाने करू, पाया पडून. तर म्हटलं आज मुलांना पण हाफ डे होता, सॅटर्डे असल्यामुळे. तर म्हटलं वेळही होता, तर म्हटलं जाऊन येऊ आपण मंदिरामध्ये. तर मी मुलांना घेऊन मंदिरात निघाले. आणि आज शनिवार असल्यामुळे आमच्या इथलं बाजार पण होता, त्यामुळे हळूहळू दुकानं रस्त्याच्या कडेला पण बसत होते, तुम्ही बघू शकता. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही जे मंदिरात चाललो होतो, आम्ही तिघंजणं, ते म्हणजे आम्ही कोणतंही साधन न वापरता, म्हणजे गाडीने वगैरे आम्ही चाललो नव्हतो, तर पायी चाललो होतो आम्ही. आणि खूप म्हणजे ते मंदिर बरंच लांब होतं. तर तुम्हाला मी फक्त अंदाज सांगू शकते की एक स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत, म्हणजे आपण जसं एका स्टेशनला बसल्यावर पुढच्या स्टेशनला उतरतो, तसं. तर तुम्ही अंदाज तुम्हाला आलाच असेल की ते मंदिर किती लांब असेल. पण म्हटलं देवाच्या दर्शन, आणि माझं हे फर्स्ट टाईम नाही. मी तेव्हा ह्या मंदिरात जर मला जायचं असेल ना, तर मी गाडीवर, म्हणजे गाडीने कधीच जात नाही, रिक्षाने वगैरे कधीच जात नाही, मी पायीच जाते. आणि त्यात माझ्या मुलांना मला घेऊन जायचं होतं पायी. मला विचार पडला होता की माझी मुलं माझ्यासोबत येतील की नाही म्हणून. म्हणजे मी कुठेही जरी गेले तरी माझी मुलं माझ्यासोबत असतात, पण इथं प्रश्न होता पायी चालण्याचा. त्याच्यामुळे मला टेन्शनच आलं होतं. पण तरी मुलं बोलली की मम्मी तू असल्यावर आम्हाला काहीच इम्पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मुलं माझ्यासोबत निघाले हळूहळू. तरी आम्हाला म्हणजे नाही म्हटलं तरी 2 तास आम्हाला कंप्लीट गेले तिथे मंदिरात पोहोचण्यासाठी. आता तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा व्हिडिओसाठी हिने हे सगळं केलं आहे, तर असं अजिबात नाही आहे. मी देवीचे दर्शन चालले, मी खोटं तुम्हाला नाही सांगत आहे, जे आहे तेच सांगते. तर आम्ही फायनली म्हणजे अर्ध्याहून अर्धं आम्ही म्हणजे पोचलो होतो. तर पुढे आम्हाला उल्हास नदी लागली. म्हणजे आमच्या इथे एक उल्हास नदी आहे, तिथूनच तो रस्ता पायी जाण्याचा, हा बघा. आणि आम्ही तिथून चालू होतं. तर माझ्या मुलीचं मला काही टेन्शन नव्हतं, पण माझा मुलगा पुढे गेल्यावर खूपच रेंगाळायला लागला की त्याचे म्हणजे चालत म्हणजे तो वैतागला होता असं. मग त्याची मी थोडं गप्पामध्ये मग त्याला असं काही पण विचारायचे असं तसंच आम्ही बोलत चालू होतो. तर मी चालत रस्त्याने व्हिडिओ शूट करत, माझे मुलं असे दोघंजणं बोलायचे की अगोदर कोण पुढे पोचतं. ते पुढे जाऊन माझ्यासाठी परत थांबायचे, वाट बघायची माझी. तर मी म्हटलं त्यांना, आता म्हटलं माझ्यासोबत आहेत ते, आणि मी ह्याच कारणामुळे त्यांना कधी सोबत नाही नेत मी, कारण की मला हे असं जावं लागतं. आणि ते पण मी चप्पल न घालता जाते. तुम्हाला मी जसं मगाशी बोलले की मी या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी मी चप्पल कधीच घालून जात नाही, मी चप्पल घालताच जाते. तर हे मी सगळं माझ्या मनापासून करते. पण नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं देवीच्या दर्शनाने करावी. माझ्या मागच्या वर्षात माझं काय चुकलं असेल, काय असेल तर मला माफ कर वगैरे असं. तर म्हटलं एकदा देवीच्या चरणाशी आपण डोकं ठेवून सगळ्या गोष्टींची माफी मागूया. काय आपल्याकडून चुकलं असेल तर, माणूस म्हणजे चुका तर होतातच, त्यामुळे काय प्रश्न नाही आहे. तर त्यामुळे मी मुलांशी गप्पा मारत वेळ शूट करत माझी मुलगी पण, ती तर म्हणजे तिच्याकडे बघून वाटलंच होतं की जरा ती खूप थकल्यासारखी वाटत होती. पण तिच्याशी गप्पा मारत आम्ही फायनली म्हणजे जवळपास आम्ही आलतोच. त्यांना मी असं माझा मुलगा मध्ये विचारतो मग मी किती लांब आहे, तर सांगायचं की बाबा हा आलं. तर आम्हाला मंदिराजवळच एक साईबाबाचं मंदिर लागलं, तिथं आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, कारण की आम्हाला पुढे अजून बरंच लांब जायचं होतं. तर मग आम्ही गेलो, म्हणजे अर्ध्यापर्यंत आम्ही असं समजा की आम्ही पोचलोच होतो. तर म्हटलं त्यामुळे आम्ही फायनली म्हणजे, आणि मंदिराच्या अगोदर एक उद्यान लागतं राणी लक्ष्मीबाई. म्हणजे हे आत्ता चालू झालं आहे, असेल पूर्वी, पण मला तर ते कधी म्हणजे हे दिसलं नाही की चालू केलं आहे म्हणून. आय थिंक बंद असेल, त्यांनी आता चालू केलं आहे. तर मुलांनी हट्ट केला, आणि रस्त्याच्या कडेलाच एक उंट होता. आता मुलांनी टी व्हीत वगैरे हे सगळं बघितले, पण रिअल त्यांना समोर बघायला खूपच हे वाटलं, म्हणजे खूप म्हणजे विशेष वाटलं. त्याने फोटो वगैरे पण काढले तिथे. आम्ही चालत तसंच त्यांना माझ्या दाखवत मी फायनली पोहोचले. तर हे बघा, हे मंदिर आलं सप्तशृंगीचं. तर सप्तशृंगीच्या मंदिरात मी इथे पाय पडला आलते. मी तिला खूप मानते, खूप म्हणजे खूप मानते. माझं तिच्या म्हणजे खूप विश्वास आहे, हे बघू शकता. आणि आमचं असं बॅड लक म्हणायलाच पाहिजे की तिथे गेलं मंदिर बंद होतं, बघू शकता. तर आम्ही तिथे विचारलं आजूबाजूला, ते बोलतात की उघडेल म्हणून, म्हणजे 5:30ला मंदिर उघडतं. तर आम्ही 4 वाजता घरातून निघालो होतो, तर 6 वाजत आले होते. तर त्यांना थोडं मंदिर उघडायला लेट झालं होतं. मग आम्ही तिथे बाकडे पण असत बसायला, तर आम्ही बसलो वगैरे तिथे. तर फायनली मंदिर त्यांनी उघडलं, आणि पहिलं दर्शन आमचंच झालं. तिथे काय एवढं म्हणजे गर्दी, म्हणजे आम्हीच तिथे वाट बघत होतो, त्याच्यामुळे तिथे जास्त कोणी नव्हतं. तर आम्ही आतमध्ये गेलो, माझे मुलं गेले पुढे. आम्ही तिथं दर्शन म्हणजे पाय वगैरे पडले दारामध्ये, आणि आतमध्ये गेले.
तिला बघून सगळं जेवढा आमचा थकवा होता तिघांचा सगळा गेला. अक्षर तिला बघून असं पण तिला बघितल्या सगळं जेवढं माझं टेन्शन असतं सगळं दूर होतं. तर आमच्यापुढे एक बाई होती, तर तिने दर्शन वगैरे घेतलं. हे बघा माझी सप्तशृंगी आई, आणि तिला बघूनच खूप प्रसन्न वाटलं. तर आम्ही तिथे वगैरे असं थोडं पाय वगैरे पडलो, थोडा व्हिडिओ शूट केला आणि तिच्यात पाय वगैरे पडलो. बघू शकता तुम्ही. तर ही पण एक नवसाची इथली इथे जी एक म्हणजे एक बाई असते तिने नवस केला. तर म्हणजे अशी माझी आई मला सांगते, मला माहीत नाही. आणि हे मंदिर पण मला माझ्या आईनेच सांगितलेलं आहे की इथे जात जा म्हणून. तर हे मला पॉसिबल आहे, आता वणीला तर मी जाऊ शकत नाही. तर मग हे जवळ मला म्हणून तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आम्ही काय थांबलो नाही कारण की आम्हाला रिटर्न यायचं होतं. पण मुलं बोलले की मम्मी आता जाताना प्लीज नको पाय कारण की आमचे पाय दुखायला लागलेत. तर म्हणलं ठीक आहे रिक्षाने जाऊया. पण मंदिरापासून रिक्षा स्टँड लांब होतं. इथूनही रिक्षा होत्या पण रिक्षावाले खूपच भाडं सांगत होते डायरेक्टली. तर रिक्षा स्टँडवर आम्हाला पोचायचं होतं, पण ते आम्हाला पोचता खूप अंतर झाला, बघू शकता. मग आम्ही फायनली रिक्षा स्टँडवर पोचलो, रिक्षा पकडली आणि खूप म्हणजे आमचं दर्शन खूप छान झालं. मुलं पण थकल्यासारखे कुठं होते, पण दर्शन घेऊन झाल्यानंतर खूप म्हणजे फ्रेश वाटायला लागलं आणि खूप भारी वाटलं. घरी आलं खूप रिलॅक्स वाटलं. तर रिक्षा पण तिथे भरलेलीच होती. रिक्षामध्ये बसलो आम्ही आणि घरी गेलो. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नेहमीप्रमाणे विसरू नका. आणि माझे असे व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. बाय बाय.